जळगाव जिल्हा रुग्णालयातील परिचारिका बेमुदत संपावर गेले आहेत। विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप पाहायला मिळतोय। परिचारिकांनी पुकारलेल्या संपाला 100% प्रतिसाद मिळतोय। परिचारिकांच्या संपामुळे रुग्णांची मात्र गैरसोय होते। परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी खरतर संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीने या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। आपण आहोत जळगाव शहरातील जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर 100% या ठिकाणी परिचारिकांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। यांच्या विविध मागण्या आहेत आणि या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील। यांच्याशी आपण संवाद साधूया। ताई, काय सांगणार तुम्ही? आज काम बंद आंदोलन, राज्यव्यापी काम बंद आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा जळगावच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या आम्ही सर्व परिचारक आणि परिचारिकांनी 100% काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। शासनाला वेळोवेळी वेळ देऊन सुद्धा धरणे आंदोलन करून सुद्धा एक दिवसीय काम बंद आंदोलन करून सुद्धा शासन जर आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल, आमच्याशी बैठक करायला तयार होत नसेल तर आम्ही या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे। हे जे आंदोलन आहे हे बेमुदत आंदोलन आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही खंबीरपणे करणार आहोत। कारण की ऑलरेडी आम्ही आमच्या जे मागण्या आहे ते 2 ते 3 वर्षापासून पेंडिंग आहे। ऑलरेडी शासनाने सांगितले की आम्ही मागण्या पूर्ण करतो। परत आम्ही त्यानंतर 15 आणि 16 जुलैपासून या ठिकाणी आझाद मैदानावर या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आणि 17 तारखेपासून आपला पूर्ण महाराष्ट्रभर परिचारिकेचा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू आहे बेमुदत। गैरसोयीला सर्वस्व जबाबदार प्रशासन, शासन आहे असं देखील या ठिकाणी परिचारिकांच्या वतीने म्हटलेलं आहे। पण आता या ठिकाणी शासन प्रशासन काय निर्णय घेतं याकडे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।